मी प्राध्यापक ललित वेळेकर, असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी, मुदोजी कॉलेज फलटण, युजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर थर्डमधील युनिट फर्स्ट राईट इश्यू हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर यापूर्वी युनिट फर्स्टमध्ये बोनस इश्यू ऑफ शेअर्स हा सिलेबस कॉन्टेंट आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत राईट इश्यू. तर या चॅप्टरमध्ये आपण राईट इश्यू याची कॉन्सेप्ट ही समजून घेणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर स्क्रीनवर आपण पाहतोय राईट इश्यू काय म्हणलेलं पहा. इट इज an issue of right to a company's existing shareholders that entities them to buy additional shares directly from the company in proportion to their existing holdings within a fixed time period. म्हणजे यामध्ये बघा, इट इज अन इश्यू ऑफ राईट टू द कंपनी एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. म्हणजे राईट इश्यू ऑफ शेअर्स जे आहे ते कंपनी एक्झिस्टिंग शेअर होल्डरसाठी काय करते, इश्यू करते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बोनस शेअर्स हे कंपनी एक्झिस्टिंग शेअरसाठी देते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट देते. अगदी त्याच पद्धतीने राईट्स इश्यूज जे आहेत ते सुद्धा कंपनी एक्झिस्टिंग शेअर होल्डरसाठी इश्यू करत असते. पण हे राईट इश्यू हे डिस्काउंटमध्ये देते, फ्रीमध्ये देत नाही. दॅट एंटिटीज दॅम टू बाय ॲडिशनल शेअर्स डायरेक्टली फ्रॉम द कंपनी. म्हणजे हे जे राईट इश्यू आहेत ते एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स हे कंपनीकडून डायरेक्ट या ठिकाणी ॲडिशनल शेअर्स परचेस करू शकतील, बाय करू शकतील इन प्रिपोर्शन टू देअर एक्झिस्टिंग होल्डिंग. आता यामध्ये बघा, जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत ते आपले जे ॲडिशनल शेअर्स परचेस करणार आहेत, बाय करणार आहेत, ते त्यांची जी एक्झिस्टिंग होल्डिंग आहे या एक्झिस्टिंग होल्डिंगच्या प्रिपोर्शनेटमध्ये, त्या प्रमाणामध्ये ते बाय करतील विदिन अ फिक्स टाईम पिरियड. आणि त्याच्यासाठी एक फिक्स टाईम पिरियड असणार आहे. म्हणजे कंपनी कमीत कमी 15 दिवस आणि जास्तीत जास्त 1 महिन्याचा पिरियड हे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्ससाठी राईट इश्यू खरेदी करण्यासाठी हा टाईम पिरियड देत असते. यामध्ये आपण 3 पॉईंट पाहणार आहोत. इन अ राईट ऑफरिंग द सबस्क्रिप्शन प्राइस at which each share may be purchased is generally at a discount to the current market price. म्हणजे बघा, हे जे राईट इश्यूज जे आहेत ते एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स जे बाय करणार आहेत ते सबस्क्रिप्शन प्राइस जी आहे प्रत्येक शेअरची ती कशी असणार आहे, जनरली ॲट अ डिस्काउंट टू द करंट मार्केट प्राइस. म्हणजे त्या शेअरची करंट मार्केट प्राइस जी आहे त्या करंट मार्केट प्राइसपेक्षा ती डिस्काउंटमध्ये, स्वस्त किमतीमध्ये एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स हे बाय करू शकतील. पुढे म्हणलेलं आहे, राईट आर ऑब्टेन ट्रान्सफरेबल अलाउइंग द होल्डर्स टू सेल देम इन द ओपन मार्केट. म्हणजे जर समजा एक्झिस्टिंग शेअर होल्डरला तो शेअर बाय करायचा नसेल तर तो काय करेल, त्याला राईट्स आहे, त्याला अधिकार आहेत कशाचे, आर ऑब्टेन ट्रान्सफरेबल अलाउइंग द होल्डर टू सेल देम इन ओपन मार्केट. तर ओपन मार्केटमध्ये हे इश्यू ऑफ शेअर्स तो विकू शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे पहा, जर समजा एक्झिस्टिंग होल्डरला जर राईट इश्यू जर घ्यायचे नसतील तर तो काय करेल, आपल्या कुटुंबामधील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना किंवा मित्रांना तो हे राईट इश्यू हे ट्रान्सफर करू शकतो. पुढे म्हणलंय, द डिफरन्स बिटवीन द कम राईट अँड एक्स राईट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज द व्हॅल्यू ऑफ द राईट्स. म्हणजे बघा, राईट व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते आणि ही राईट व्हॅल्यू कशी काढणार आपण, तर द डिफरन्स बिटवीन द कम राईट अँड एक्स राईट व्हॅल्यू. म्हणजे कम राईट आणि एक्स राईट व्हॅल्यू जे आहे, कम राईट व्हॅल्यू आणि एक्स राईट व्हॅल्यू या दोन्हीमधला जो फरक आहे हा फरक काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ राईट्स. आणि आपण पुढे त्याचं इक्वेशन आपण पुढे पाहणारच आहोत. पुढे काय म्हणले बघा, इन अ सिच्युएशन वेअर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स डज नॉट इंटेंड टू सबस्क्राईब टू द राईट इश्यू ऑफ द कंपनी ही मे गिव्ह अप हिज राईट इन फेवर ऑफ अनदर पर्सन फॉर अ कन्सिडरेशन. म्हणजे बघा, जरा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स जर इश्यू ऑफ शेअर्स जर सबस्क्राईब करणार नसतील तर कंपनीचे जे राईट इश्यू आहेत तर ते त्या राईट इश्यूचे अधिकार जे आहेत तो आपल्या फेवरमधील अधिकार जे आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला देईल. बरोबर आहे. म्हणजे तो काय करेल, इथं आपण पाहिलेलं होतं बघा, राईट्स आर ऑब्टेन ट्रान्सफरेबल अलाउइंग द होल्डर्स टू सेल देम इन ओपन मार्केट. म्हणजे या ठिकाणी राईट इश्यू जे आहेत ते आपल्या फेवरमधील अधिकार तो इतरांना सुद्धा, अनदर पर्सन फॉर द कन्सिडरेशन, इतर व्यक्तींना सुद्धा तो त्याचे अधिकार देऊ शकतो. पुढे म्हणलंय, राईट इश्यू इज अन इन्व्हिटेशन टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर टू परचेस द ॲडिशनल शेअर्स ऑफ द कंपनी विथ इन अ स्पेसिफिक पिरियड ॲट द डिस्काउंटेड प्राईस. म्हणजे बघा, राईट इश्यू जे आहेत ते राईट इश्यू कंपनी एक्झिस्टिंग शेअर होल्डरसाठी इन्व्हिटेशन देते टू परचेस द ॲडिशनल शेअर्स. म्हणजे त्यांचे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डिंग आहे तर त्याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल शेअर्स कंपनी देऊ करते विथ इन अ स्पेसिफिक पिरियड. मी तुम्हाला आता सांगितलं की मिनिमम 15 डेज अँड मॅक्झिमम 1 मंथ हा टाईम पिरियड असतो आणि त्या टाईम पिरियडमध्ये हे राईट इश्यूज हे एक्झिस्टिंग शेअर होल्डरला
या ठिकाणी सबस्क्राईब करावे लागतात ॲट अ डिस्काउंट प्राईस. आणि हे जे राईट इश्यू मिळतात ते एक्झिस्टिंग शेअर होल्डरला डिस्काउंट प्राईसमध्ये मिळत असतात. म्हणजे मार्केट प्राईसमध्ये जे काही शेअरची किंमत असेल अगदी त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये डिस्काउंटेड प्राईसमध्ये या ठिकाणी कंपनी एक्झिस्टिंग शेअर होल्डरला हे राईट शेअर इश्यू करत असते. यानंतर आपल्याला व्हॅल्यू ऑफ राईट्स आणि एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर याचे आपण इक्वेशन पाहणार आहोत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर कंपनी ज्यावेळेस एक्झिस्टिंग शेअर होल्डरसाठी राईट शेअर इश्यू करते त्यावेळी त्या शेअरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते आणि व्हॅल्यू ऑफ राईटची शेअर कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला एक्स राईट व्हॅल्यू ही माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे हे दोन इक्वेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यावरून आपल्याला राईट इश्यूची जी कॉन्सेप्ट आहे ती चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. आता बघा यामध्ये इक्वेशन आहे व्हॅल्यू ऑफ राईट आपल्याला काढायचे असते. इक्वेशन काय व्हॅल्यू ऑफ राईट इज इक्वल टू कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर मायनस एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर. म्हणजे बघा राईट व्हॅल्यू म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय व्हॅल्यू ऑफ राईट द डिफरन्स बिटवीन कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर अँड एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर. म्हणजे कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर आणि एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर या दोन्हीमधला जो डिफरन्स बिटवीन आहे त्याला आपण व्हॅल्यू ऑफ राईट असं म्हणतो. मग आता यामध्ये कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर कशाला म्हणतात तर मार्केट प्राईस ऑफ शेअर बिफोर राईट इश्यू. म्हणजे कंपनी राईट इश्यू डिक्लेअर करण्यापूर्वीची जे काही शेअरची मार्केट प्राईस होती त्याला कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर असं म्हणतात. आणि एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे काय तर मार्केट प्राईस ऑफ शेअर आफ्टर राईट इश्यू ज्यालाच ॲव्हरेज प्राईस असं म्हणतात. म्हणजे कंपनी ज्यावेळी राईट इश्यू डिक्लेअर करण्यापूर्वीची जी शेअरची प्राईस असते त्याला कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणतात आणि राईट इश्यू डिक्लेअर केल्यानंतरची शेअरची मार्केट प्राईस त्याला एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर असं म्हणतात. आता बघा व्हॅल्यू ऑफ राईट शेअर्स कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढावी लागते. त्याचं इक्वेशन काय इज एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू इनटू ब्रॅकेट नंबर ऑफ शेअर बिफोर राईट्स इनटू कम राईट प्राईस ब्रॅकेट कंप्लीट प्लस इनटू ब्रॅकेट राईट शेअर इनटू राईट शेअर इनटू राईट प्राईस ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड नंबर ऑफ शेअर्स बिफोर राईट्स प्लस राईट शेअर्स. म्हणजे याच्यामध्ये बघा नंबर ऑफ शेअर्स बिफोर राईट शेअर इश्यू करण्यापूर्वी शेअरची संख्या त्याला आपण इंटू करणार कम राईट प्राईस म्हणजे काय मार्केट प्राईस ऑफ शेअर बिफोर राईट इश्यू डिक्लेअर करण्यापूर्वीची असणारी शेअरची मार्केट प्राईस बरोबर आहे प्लस राईट शेअर्स कंपनी किती राईट शेअर्स डिक्लेअर केलेले आहेत इंटू राईट प्राईस त्याची राईट प्राईस डिवायडेड नंबर ऑफ शेअर बिफोर राईट्स प्लस राईट शेअर. ओके आता आपण खाली एक एक्झाम्पल बघू त्यावरून आपल्याला ही कॉन्सेप्ट अधिकच चांगल्या पद्धतीने समजून येईल. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फेस व्हॅल्यू ऑफ शेअर दिलेली आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर 10 रुपये दिलेली आहे. कम राईट प्राईस दिलेली आहे 50 रुपये. कम राईट प्राईस म्हणजे राईट इश्यू करण्या अगोदरची मार्केट प्राईस शेअरची कम राईट प्राईस 50 रुपये. त्यानंतर राईट इश्यू प्राईस किती आहे कंपनीनं दिलेली राईट इश्यू प्राईस 28 रुपये आणि राईट इश्यू स्कीम आहे 1 फॉर एव्हरी 10 हेल्ड. म्हणजे ज्या एक्झिस्टिंग शेअर होल्डरनं ज्याच्याकडे 10 शेअर्स आहेत त्याला एक शेअर हा राईट इश्यू म्हणून कंपनी देईल. तर आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे फेस व्हॅल्यू दिलेली शेअरची 10 रुपये कम राईट प्राईस 50 रुपये राईट इश्यू प्राईस 28 रुपये आणि राईट इश्यू स्कीम दिली 1 फॉर एव्हरी 10 हेल्ड. तर त्यावरून अगोदर आपल्याला एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर काढावी लागेल बरोबर आहे. मग एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअरचं इक्वेशन काय एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट नंबर ऑफ शेअर बिफोर राईट्स इंटू कम राईट प्राईस ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटू ब्रॅकेट राईट शेअर इंटू राईट प्राईस ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड नंबर ऑफ शेअर्स बिफोर राईट प्लस राईट शेअर्स. आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये आपण आकडे जर पुटअप करून घेतले तर बघा एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट नंबर ऑफ शेअर बिफोर राईट त्याला आपण कम राईट प्राईस म्हणतो बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो काय म्हणलेलं आहे नंबर ऑफ शेअर्स बिफोर राईट म्हणजे कंपनीनं राईट शेअर इश्यू करण्यापूर्वीची नंबर ऑफ शेअरची संख्या किती इथं दिलेली आहे पहा. इथं काय म्हणलेलं आहे राईट इश्यू स्कीममध्ये 1 फॉर एव्हरी 10 हेल्ड म्हणजे 10 शेअरच्या बदल्यामध्ये एक शेअर हा कंपनी देणार आहे. म्हणजे इथं हेल्ड किंवा होल्ड केलेले जे शेअर्स आहेत ते शेअर्स इथं येणार आहेत बरोबर. नंबर ऑफ शेअर बिफोर राईट इंटू ब्रॅकेट 10 इंटू 50 कम राईट प्राईस इथं म्हणलेलं आहे कम राईट प्राईस बरोबर आहे प्लस इंटू ब्रॅकेट राईट शेअर किती आहेत एक आहे बरोबर आहे. म्हणजे बघा नंबर ऑफ शेअर्स बिफोर राईट 10 आणि राईट शेअर्स 1 ओके आणि इंटू 28 म्हणजे राईट इश्यू प्राईस इथं म्हणलेलं आहे पहा राईट प्राईस ओके डिवायडेड नंबर ऑफ शेअर बिफोर राईट्स 10 राईट शेअर 1 10 प्लस 1 बरोबर आहे. आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 10 गुणिले 50 अधिक 1 गुणिले 28 डिवायडेड याला 11 केल्यानंतर इथं
किती उत्तर येणार आहे 48 रुपये. एक्स राईट व्हॅल्यू किती येणार आहे 48. त्यानंतर एक्स राईट व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला काढायची व्हॅल्यू ऑफ राईट्स. व्हॅल्यू ऑफ राईट्स आपण कसं काढतो, कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर मायनस एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर. मग या ठिकाणी कम राईट व्हॅल्यू ऑफ शेअर्स आपण या ठिकाणी आपल्याला किती दिलेले आहे इथं पहा प्रॉब्लेममध्ये एक्झाम्पलमध्ये कम राईट प्राईस किती दिलेली आहे 50 रुपये. 50 मायनस आणि एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर, एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअर आपण इथं 48 काढलेलं आहे. 50 मायनस 48 तर या ठिकाणी व्हॅल्यू किती येणार आहे 2 एवढी येणार आहे 2 रुपीज. ओके. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी हे जे इक्वेशन्स आहेत हे दोन इक्वेशन माहीत असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये एक्स राईट व्हॅल्यू ऑफ शेअरचं इक्वेशन आणि व्हॅल्यू ऑफ राईटचं इक्वेशन हे दोन इक्वेशन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की राईट इश्यू त्याची व्हॅल्यू आपल्याला कशा पद्धतीनं काढायची आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा, व्यवस्थित समजून घ्यावा. त्याचबरोबर जे विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. पाहत राहा इजू अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.